चला मॅच स्टार्ट करा. काय बॉल पाहिजे? बॉल चॉईस नाही केला का? बॉल द्या बॉल. सेकंड राऊंडची ही शेवटची मॅच. सोनारपाडा वर्सेस घारिवली. दोन सामने जिंकणारे दोन संघ आपण बघितले. एक नारेन, त्यानंतर आपण बघितलं गोरपे. गोरपेने देखील चुरशीच्या सामन्यामध्ये अटीतटीच्या लढतीमध्ये पराभूत केला वडवलीला. 1-7ची गरज होती. डॉट चेंडू फेकल्यानंतर तो सामना गोरपे संघाने जिंकला. टॉस जिंकलेला आहे घारिवलीने. प्रथम फिल्डिंग करतायत. इन्व्हाइट केलंय सोनारपाडा संघाला बॅटिंगसाठी. 3 ओव्हरची मॅच आहे. फिल्डिंग लगेच लावून घ्या. बघा आणखीन आपल्याला 3 मॅच कव्हर करायचे आहेत. टोटल 11 मॅच कव्हर करायचे आहेत. अंतिम मॅच, फायनलची मॅच ही जास्तीत जास्त षटकांची, किमान 3 ओव्हरची तरी व्हायला हवी. दोन्ही संघाचे 12 मॅन पाठवून द्या प्लीज. बघा काही खेळाडू नवीन असतात आणि त्याचबरोबर इथे ऑनलाईन स्कोरिंगसाठीही त्याची गरज भासेल. सावकाश सावकाश. बघा मैदानात गाडी घेऊन गेले होते आणि त्या ठिकाणी गवतावरनं ती गाडी स्किड झाली. पहिलाच बॉल हुक केलाय. फाईन लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय वेगाने सीमारेषेच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती करण ठाकूरच्या बॅटमधून येतोय चौकार. मागच्या मॅचमध्ये जीतू जबरदस्त बॉलिंग केली होती. 2 धावांचं षटक त्याने हाताळलं होतं जेव्हा पहिलं षटक महागडं होतं. आणि आता मात्र पहिला चेंडू शॉट ऑफ लेंथ चौकार. सोनारपाडा संघाची धावसंख्या 4. हा चेंडू ऑन साइडला, ताकदीचा वापर. अलंग द ग्राउंड फार वेगाने चेंडू ट्रॅव्हल झाला होता पण फिल्डिंग तितकी चांगली. का तर पाऊस थांबला, पुन्हा एकदा आउटफील्ड सुकलेली आहे त्यामुळे चेंडू आता त्या आउटफील्डवरनं फार वेगाने धावतोय. पण जेव्हा तो जमिनी समांतर घरंगळत येतो तेव्हा गवतामध्ये तो थांबतो. पुन्हा एकदा त्या दिशेला. यावेळेस मात्र रितेश होते स्ट्राईकला. धावसंख्या धावफलकावरती आपण बघता एकूण झाली ती म्हणजे 6 धावा. 2 सिंगल आल्यात मागच्या 2 चेंडूमध्ये. पण त्याआधी आपण बघितलं शॉट ऑफ लेंथ. पण आता कुठेतरी जितू कमबॅक करतोय. घारिवली वर्सेस सोनारपाडा एक जबरदस्त रंगतदार सामना होऊ शकतो. दोन्ही संघाकडे तितकेच चांगले टॅलेंटेड खेळाडू आहेत. दोघांनी एक एक मॅच जिंकलेले. ओ हो 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 हो, बीमर होता. अगदी यष्टी रक्षकालाही या ठिकाणी वाकावं लागलं आणि मला वाटतं त्याच्याही चेहऱ्यावरती हा चेंडू होता. नो बॉल. ज्या गोलंदाजाने 2 धावांचं षटक हाताळलं होतं या मॅच मध्ये कुठेतरी दिशेपासून भरकटताना दिसतो जितू. आणि एकूण या ठिकाणी मिळतील धावा 3. धावसंख्या धावफलकावरती 9.
9 धावा धावफलकावरती जितू. हा फ्री हिट असणार आहे, पंचांचा इशारा आणि वॉर्निंगही या ठिकाणी दिली असेल. हो, चांगला चेंडू होता. फ्री हिट बॉल ऑफ स्टंपवरती, फुलर लेंथ, फार वेगाने हाताळला होता. मागचा चेंडू त्याच पद्धतीने हाताळण्याचा प्रयत्न झाला होता, पण तो आता जो निसटला, नियंत्रण नव्हतं, अनियंत्रित चेंडू होता. डॉट बॉल. धावा 9 आहे धावफलकावरती. चला स्पीड अप करा. टू गो. चला वेळ जास्त घेऊ नका प्लीज. जितू पुन्हा एकदा करण्यासाठी. हो, लॉप केलाय, मिस टायमिंग झालंय बहुतेक, पण हा रबर बॉल आहे, अगदी सीमा रेषेच्या बाहेर गेले होते पकडून. आणि सोनारपाडाचे समर्थक खेळाडू देखील त्या ठिकाणी आहेत. हा षटकार आलाय. मगाशी आपण एक मिस टायमिंग बघितला, भरपूर उंच गेला चेंडू, बॅटच्या टोला लागला होता, पण तरीही मिस टायमिंगनेही रबर बॉल बऱ्याचदा सीमारेषेच्या बाहेर जाताना आपण बघतो, कारण तो चेंडू हलका असतो, हवेच्या प्रवाहाच्या दिशेने जातो. यावेळेस मात्र मिस टायमिंग नाही आहे, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, भरपूर लांब पल्ल्याचा षटकार, आणि काय जबरदस्त फिनिश केलंय हे षटक. असं वाटलं होतं चांगलं कमबॅक झालं या षटकामध्ये. आपण बघितलं, पहिलाच बॉल सीमारेषेबाहेर चौकार गेला होता, त्यानंतर 2 सिंगल आपण बघितल्या, त्यानंतर एक नो बॉल, त्यानंतर आपण डॉट बॉल हे बघितलं. असं वाटलं कमबॅक जितूने केलंय, पण अंतिम 2 चेंडू या षटकातील सीमारेषे बाहेर गेल्यानंतर धावसंख्या फार वेगाने धावफलकावरती बघायला मिळते. एकूण धावा झाल्यात 21. 21 धावांचं षटक जितूचं. ह्यालाच क्रिकेट म्हणतात मित्रांनो. मागच्या मॅच मध्ये इकॉनॉमिकल होते, 2 धावा दिल्या होत्या. सुजल पाटील ड्राईव्ह केला, हवे चेंडू लॉंग ऑनला, जितू गेल्यात लॉंग ऑफरनं अगदी सहजतेने. इथून मात्र काय घडलंय, मिस अंडरस्टँडिंग, कोऑर्डिनेशन नाही झाला, कॉलिंग नाही झाला, सहजतेने 2 धावा झाल्या असत्या. जितूने अगदी सहजतेने चेंडू वाढवला होता. जितूलाही कल्पना होती की 2 धावा होतील, पण जेव्हा बघितलं करणने तिकडून नकार दिला आणि छोट्या फार पुढे निघून गेला होता ऑफ पिचवरती, आणि मग तो थ्रो ऑन दी स्टंप जितूने फेकला सुजलकडे, आणि अशा प्रकारे पहिल्या विकेटचं पतन रितेश उर्फ छोट्या बाद होते. सोनारपाडा संघाला पहिला धक्का. न्यू बॅटर मैदानावरती प्रथम येतोय. मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच होता, एक उभरता सितारा यंगस्टर. हो, चांगला चेंडू गुडलेंथवरना पडल्यानंतर थोडासा स्लाइटली आत आलाय. चांगला चेंडू. मागच्या मॅच मध्ये सुजल भरपूर जास्त धावा खर्च केल्या होत्या, पण तो प्रयत्न करतोय की मागच्या मॅच मध्ये जी चूक झाली होती त्याची दुरुस्ती त्याला करायची आहे. हा चेंडू नो बॉल कॉल. नो बॉल. या 3 धावा येत आहेत. खराब चेंडू होता. बॉल.
सुजल टू करण. यावेळेस मात्र डेड बॉल. थोडस पाय त्या ठिकाणी सरकतोय कारण आपण बघितलं जी क्रीज आहे तिथे गेल्यानंतर मनामध्ये थोडीशी भीती असते. आपण बघितलं बऱ्याचदा ते घडतं पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये. हो, चांगला चेंडू डॉट बॉल. या षटकामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपण बघितल्या. चांगले चेंडू बघायला मिळाले, डॉट बॉल आहे, त्यानंतर मोठे फटके आपण बघितले. सुजल पाटील पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज. स्ट्राईकला केटी. एज लागलाय, चेंडू कव्हरच्या दिशेने, फिल्डर आहे तिथे, विक्रम आहेत आय थिंक. या 2 धावा फार वेगाने पूर्ण करतायत. धावसंख्या धावफलकावरती आम्हाला सांगतायत सागर 27 धावा झाल्यात. 27. 3 ओव्हरची मॅच. 2 to go. हा चेंडू हवेत, स्वतः सुजल धावतायत, नाही पोहोचू शकले. नो मॅन्स लँड मध्ये पडतो चेंडू. फिल्डर देखील भरपूर दूर होते. 2 धावा इथून पूर्ण होतील आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 29. या ओव्हरचा अंतिम चेंडू. एकोणतीस धावा, जवळजवळ 15ची सरासरी बघायला मिळते. सुजल पुन्हा एकदा ओव्हर द विकेट केटी साठी. हो 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 हो, काय टायमिंग. वॉट शॉट. शफल झाले, ऑन साइडला पूल केलं. रोहित शर्मा स्टाईल मध्ये खेळले आणि या षटकाराने या षटकाचा शेवट गोड झालाय सोनारपडासाठी. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 35 धावा. 17.5 धावगती. पहिल्या ओव्हरमध्ये आपण बघितलं जितूच्या धावा आल्या होत्या 21 आणि या ओव्हरमध्ये तब्बल 14 धावा. या षटकात धावा कमी होत्या, 8च होत्या 5 ओव्हरमध्ये, पण आज चेंडू सीमारेषे बाहेर गेला शेवटचा. सुजल पाटील नंतर सुजल संते, 2 सुजल आहेत, एक ज्युनियर एक सिनियर. 35 धावा झाल्यात सोनारपाडा संघाच्या. ऑन साइडला यावेळेस मात्र चेंडू गेलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. चौकाराचा इशारा पंचांचा येतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले 39च्या घरामध्ये. चांगली बॅटिंग. प्रथम मागच्या मॅच मध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी केली होती. RM11 सोनारपाडा संघ मैदानात खेळत असताना नेहमीच हा संघ राकेश मात्रेच्या नावाने खेळत असतो आणि त्याच्याच नावाने अनेक उपक्रम राबवले जातात. मला आठवतं काही वर्षांपूर्वी अनेक स्पर्धांमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था मोफत करण्यात याच प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात आली. जेव्हा जेव्हा राकेशचा वाढदिवस येतो त्या दिवशीही अनेक गोरगरिबांना मदतही केली जाते आणि त्याच्याच नावाने संघ गेले कित्येक वर्ष खेळताना आपण बघतोय. ऑन साइडला वॉट शॉट, चाबूक शॉट. काय आवाज आला आणि चेंडू सीमारेषे बाहेर गेला. चौकार. चौकार आहे का? चौकार. अंपायरने इशारा केला चौकार, पण ज्या पद्धतीने बॅटचा स्विंग होता, तर उजव्या बाजूला आमचे कॅमेरामॅन असल्या कारणाने आम्हाला ते व्यवस्थित दिसलं नाही, पण अंपायरच्या सिग्नलने आम्हाला लक्षात आलं, ते समजलं की तो चौकार होता. धावा झाले धावफलकावरती 43. सुजल संते उडवलाय. कॅच होईल का? सुजलच्या डोक्यावर ना हा षटकार.
आणि धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 49 49. 3 ओव्हरच्या मॅच मध्ये अशा पद्धतीची धावसंख्या, इतकी मोठी धावसंख्या नक्कीच संघाला मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवते. जुने 3 चेंडू शेष आहेत. वेग वेग शॉट ऑफ लेन जरूर होता, पण आता मात्र सुजल पाटीलने सांगितले की शॉट ऑफ लेन टाकतोयस पण थोडासा स्पीड वाढव, आणि त्यामुळे इथून या स्पीडने पूर्णपणे बीट केला प्रथमला. डॉट बॉल. पुन्हा एकदा सुजल संते राऊंड द विकेट. यावेळेस आणखीन एक डॉट बॉल. मध्यम गती गोलंदाजी जेव्हा करत होता तेव्हा मात्र इथून पण बघितलं की मोठे फटके आले, पण जसा वेगावरती स्वार झाला 2 चेंडू डॉट आले. 49 धावसंख्या धावफलकावरती स्थिरावलेली. सुजल पुन्हा एकदा राऊंड द विकेट. वेगवान चेंडू स्क्वेअरच्या दिशेने अलंग द ग्राउंड गेलाय. प्रज्वल तिथे आले होते, चेंडू निसटला होता पण बॅकअप चांगलं मिळतंय तिथे, आणि अशा प्रकारे या 2 धावा मिळतील. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज बाद. धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे ती 51 धावा झालेल्या आहेत. 52 धावांचं लक्ष्य जय गणेश क्रिकेट संघ घारीला पूर्ण करायचे 18 चेंडू मध्ये. बॉल द्या बॉल. चला फिल्डिंग लावा आणि थोडासा प्लीज स्पीड वाढवा.
चला ओपनिंग जोडी मैदानात जात असताना एका बाजूला सुजित पाटील दुसऱ्या बाजूला जितू. जितू पाटील स्ट्राईकला सुजित, बॉलिंग मार्कवर करण. 18 चेंडू 52 धावा. पहिलाच बॉल घणाघाती प्रहार पाठवलाय लॉंग ऑन सीमारेषे बाहेर. जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर. चेंडू सीमारेषे बाहेर छूम अंतर आणि सुरुवात जबरदस्त झालेली आहे. स्वागत केलंय करणचं बॉलिंग मार्कवर या षटकाराने सुजित पाटीलने. केटी पुन्हा एकदा हा देखील उडवलाय. प्रथम चेंडूच्या खाली झेल होईल का फार कठीण होता, कारण गवतावरनं धावत असताना थोडीशी काळजी घेतली गेली आणि त्यामुळे चेंडू पर्यंत पोहोचता आलं नाही. या 2 धावा येतील. सुजितला 2 धावा, गारवीला 8 धावसंख्या धावफलक होती बघायला मिळते. टार्गेट 52च आहे. अजूनही 44 धावा करायचे आहेत. करण ओव्हर द विकेट. शॉर्ट ऑफ लेंथ पंच केलाय. चेतन जज करतो लॉंग ऑफला आणि हा षटकार